नाशिक येथील व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम आणि जय हिंद लोक चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक साहित्य वितरणाचा प्रेरणादायी उपक्रम उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या हस्ते व्हॉइस ऑफ मीडिया सदस्य पत्रकारांच्या सुमारे 55 विद्यार्थी-विद्यार्थिनींना शालेय शैक्षणिक साहित्याचं वितरण करण्यात आले। कार्यक्रमाला राज्य समन्वयक कुमार कडलक, राज्य संघटक गोरक्षनाथ मदने, विभागीय अध्यक्ष दिलीप साळुंखे, नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष कपिल भास्कर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉक्टर सुधीर तांबे यांनी मोठी स्वप्न पहा, स्पष्ट ध्येय निश्चित करा आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर यश मिळवा असा संदेश दिला। पत्रकारांच्या कुटुंबियांप्रती सामाजिक बांधिलकी जपत राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे विद्यार्थी, पालक आणि पत्रकारांनी स्वागत केले। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी नाशिक प्रतिनिधी नवनाथ आव्हाड यांचा रिपोर्ट। अनेक लोकांना वाटतं की खूप त्यांची आर्थिक स्थिती खूप चांगली असेल, तर असं नसतं मित्रांनो। अनेक संघर्ष पत्रकारिता हा काही पूर्ण वेळ त्याला असं काही निश्चित स्वरूपाचं त्यांना असं काही उत्पन्नाचं हे नसतं आणि त्यामुळे आणि आपल्या या प्रपंचासाठी आपण पत्रकारिता ही करणे खूप अवघड असतं। समाजामध्ये जावं लागतं, वेळ द्यावा लागतो, अभ्यासही करावा लागतो आणि संपर्कही ठेवावा लागतो। तर हे सगळं करत असताना आणि नंतर आपल्या परिवाराकडे त्या ठिकाणी जेवढं लक्ष द्यायला तेवढं त्यांनी शक्य होत नाही। त्यामुळे त्यांच्या या सर्व परिवारामध्ये ती लहान मुलं शिकतात, ते त्यांचं भवितव्य असतं, त्यांच्या समाजाचंही भवितव्य असतं। परंतु त्या आमच्या पत्रकार बांधवांच्या पुढच्या पिढीचे हे जे संपर्क आहे त्यांच्या घरातले कुटुंबाचे, त्यांनाही अधिक लक्ष द्यावं म्हणून जय हिंद लोक चळवळ या ठिकाणी हा उपक्रम आहे। मी म्हटलं की ही काही खूप मोठी भेट आहे असं नाही, ही छोटीशी भेट आहे, परंतु त्याच्यातून एक प्रेरणा मुलांच्या मध्ये निर्माण झाली पाहिजे की आपण खूप जीवनामध्ये आज शिक्षण हे सध्या जे आहे ते ज्ञानाचं युग आहे आणि ह्याला आपण म्हणतो की ग्रे रिव्होल्युशन हा शब्द वापरला जातो की आणि आपण बघतो की किती क्रांती आता ज्ञानाच्या माध्यमातून होतो। त्याचा कसं एक त्याचा जो वेग आहे ना तो 2×4 कसं असतं, 4×8 होतं, 8×16 होतं, तसं हे विज्ञानाचं युग आहे त्या पद्धतीने चाललंय। 1000 किती 10,000 होतात तर 10 लाख होतात। सांगितलं हेतू काय की आता सध्या आपण पाहिलं असेल की 100 वर्षापूर्वीची ज्ञानाची गती आणि आताच्या गतीमध्ये प्रचंड बदल झाला। AI सारखं आता असं एक साधन आलेलं आहे की जे काही करू शकतात, किती मोठ्या प्रमाणात झेप पुढे घेऊ शकतात आणि त्या सगळ्या बदललेल्या ज्ञान युगामध्ये आपली मुलं पाठीमागे राहता कामा नये। त्यामुळे त्यांनी खूप शिकावं। तुम्ही आता आपण पाहिलं जी काय करू शकतंय, आता तुम्ही म्हणजे तुम्ही काय तुमचं नाव आहे अल्फा आहे, तुम्ही माहिती आहे का अल्फा? तुम्ही अल्फा जनरेशन अल्फा ही तुम्ही तर अजून जेंजीच्या पुढे तुम्ही जाणार आहात।